नमस्कार लाडक्या बहिणींनो. राज्यातील लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी आज एक अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक अपडेट समोर आली आहे. ज्या महिलांना गेल्या काही महिन्यापासून हप्ता मिळालेला नव्हता त्यांच्यासाठी ही बातमी मोठा दिलासा देणारी ठरणार आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबर या कालावधीत अनेक पात्र महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा झाला नव्हता. यामागे तांत्रिक अडचणी, बँकिंग प्रक्रियेत झालेला विलंब तसेच निधीची कमतरता ही प्रमुख कारणे सांगितली जात होती. अनेक महिलांचे अर्ज पूर्णपणे मंजूर असतानाही त्यांना आर्थिक लाभ मिळत नव्हता. राज्याच्या विविध भागामध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते. काही ठिकाणी महिलांनी निवेदन दिली तर काही ठिकाणी आंदोलन देखील करण्यात आले आहे. या सर्व घडामोडींची गंभीर दखल घेत राज्य सरकारने अखेर महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. दिनांक 20 जानेवारी 2026 रोजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत 393 कोटी 25 लाख रुपयांचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी अधिकृतपणे मंजूर करण्यात आला आहे. याआधी नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यामध्ये फक्त अंदाजे 50 ते 60% लाभार्थी महिलांचा हप्ता प्राप्त झाला होता, तर उर्वरित महिलांचे पेमेंट प्रलंबित राहिले होते. मात्र आता नव्याने उपलब्ध झालेल्या निधीमुळे रखडलेले हप्ते वितरित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शासनाकडून लवकरच थेट बँक खात्यामध्ये रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. विशेष म्हणजे ज्या महिलांचे अर्ज मंजूर असून फक्त तांत्रिक कारणामुळे किंवा निधी अभावी हप्ता थांबला होता त्यांना या निर्णयाचा थेट लाभ मिळणार आहे. या निर्णयामुळे राज्यातील लाखो महिलांना आर्थिक दिलासा मिळणार असून लाडकी बहीण योजनेवरील विश्वास पुन्हा मजबूत होणार आहे. आता लाभार्थी महिलांनी आपले आधार व बँक खाते लिंक आहे की नाही हे तपासून घ्यावे. अर्जाची स्थिती ऍक्टिव्हेट आहे की नाही ते तपासून घ्यावे. हे एकदा तपासून नक्की घ्यावे. कारण येत्या काही दिवसात रखडलेले हप्ते महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. ही माहिती आवडली असल्यास मराठी मार्गदर्शनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. इतर लाभार्थी महिलांपर्यंत नक्की पोचवा जेणेकरून कोणतीही पात्र महिला या लाभापासून वंचित राहू नये.